या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमदार कृष्णाभाऊ खोपडे, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आनंदरावजी राऊत, भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष संदीपजी सरोदे, त्याचप्रमाणे आले का अध्यक्षजी या अरविंदजी गजभिये साहेब, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली होती आणि त्यासोबतच फळबागाकरिता हवामानावर आधारित फळबाग पीक विमा योजना सुद्धा सुरू करण्यात आली होती। 2019 पर्यंत या विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर जेव्हा जेव्हा संकट आलं त्या वेळेला परतावा अतिशय चांगल्या तऱ्हेनं शेतकऱ्यांना मिळाला, फळबागा करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळाला। परंतु 2019 नंतर महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये सरकार आल्यानंतर या सरकारच्या माध्यमातून या विम्याचे निकष बदलवले आणि आपल्याला सांगू इच्छितो की पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार स्वतःचा हिस्सा देतं। शेतकऱ्याचे 2 ते 5% हिस्सा असते, परंतु संपूर्ण ही यंत्रणा राबवण्याचं आणि कंपन्यांशी करार करण्याचं काम हे राज्य सरकारवर सोपवलेलं आहे। प्रत्येक राज्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार करार केला जातो। 2019 नंतर महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून या कंपन्यांशी जे करार झाले त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा मोठा घात झालेला आहे। म्हणजे शेतकऱ्यांनी, राज्य सरकारनी, केंद्र सरकारनी जो विमा हप्ता भरला तो विमा हप्ता संपूर्णतः या विमा कंपन्यांच्या घशात टाकण्याचं काम, त्यांना नफा कमावू देण्याचं काम या राज्य सरकारने, उद्धव ठाकरे सरकारने केलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त फटका जर बसला असेल तर तो मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना बसला आहे। आता हे सिद्ध करण्याकरता तुमच्यासमोर थोडी आकडेवारी ठेवतो की वर्ष 2019 मध्ये 128 लाख शेतकऱ्यांनी, म्हणजे जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हा 128 लाख शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता आणि त्या विम्याकरता, विम्याच्या हप्त्याच्या पोटी 4788 कोटी रुपये हा विमा हप्ता जमा करण्यात आला होता। पहा, 128 लाख आणि या 128 लाखापैकी 85 लाख शेतकऱ्यांना 2019 मध्ये विमा मिळाला होता आणि तो विमा मिळाला होता 5795 कोटी रुपये। म्हणजे विमा कंपन्यांना 1007 कोटी रुपयाचा तोटा झाला होता 2019 मध्ये आणि 85 लाख शेतकऱ्यांना 5795 कोटी रुपये मिळाले होते। मग उद्धव ठाकरे सरकार आलं। उद्धव ठाकरे सरकारने उंबरठा उत्पादकता कमी करून करार केला आणि नुसती एका वर्षासाठी नाही तर पुढच्या 3 वर्षासाठी उंबरठा उत्पादकता कमी केली। हवामानातल्या बदलाचे जे ट्रिगर असतात फळबागासाठी तेही बदलवले। त्याच्यामुळे डाळिंब, संत्रा, केळी याच्यावर हवामानाच्या बदलाचे संकट आले तरी त्यांना सुद्धा विमा मिळाला नाही। पहा, 2020 खरीपामध्ये 138 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला होता आणि या विम्याच्या हप्त्याच्या पोटी 5217 कोटी भरले होते आणि या 138 लाख शेतकऱ्यापैकी फक्त 15 लाख शेतकऱ्यांना 974 कोटी रुपयाचा विम्याची निश्चिती झाली। पहा फरक किती आहे। 2019 मध्ये 128 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला होता, 85 लाख शेतकऱ्यांना विमा मिळाला आणि कंपन्यांना 1000 कोटीचं नुकसान झालं। उद्धव ठाकरे सरकार आल्याबरोबर त्यांनी निकष बदलवल्याबरोबर 138 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला होता, त्याच्यापैकी फक्त 15 लाख शेतकऱ्यांना विमा मिळाला।
आणि तोही 974 कोटी रुपये, आणि कंपन्यांना फायदा झाला 4234 कोटी रुपयाचा. म्हणजे विदर्भातल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे काढून घेऊन या विमा कंपनीच्या घशात ओतण्याचं काम दुर्दैवाने या महाविकास आघाडी सरकारनं केलं आहे. हा अतिशय मोठा घोटाळा आहे. म्हणजे असं तर म्हणता येईल की 4235 कोटी रुपयाचा घोटाळा आहे आणि याच्यामध्ये मोठे हात गुंतलेले आहे. 2019मध्ये जेव्हा एवढा विमा दिला गेला होता देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये, तेव्हा उद्धव ठाकरे विम्यावर नाराज होते. म्हणजे उद्धव ठाकरेंना कृषी मंत्री असताना मी विम्यासाठी समजावून देण्यासाठी तिथे गेलो होतो मातोश्रीवर, शिवसेना भवनावर. आणि आता एवढा विमा कंपन्यांनी नफा कमावला, म्हणजे हा संगनमतानं कमावला कृषी विभागाच्या आणि कृषी मंत्र्याच्या, आणि त्यामुळं एवढा मोठा घोटाळा आहे. हे नागपूर विभागामध्ये, आता नागपूरमध्ये आलेलो आहे म्हणून नागपूर विभागामध्ये जिथे वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे येतात, या विभागामध्ये 2020मध्ये पहा 4,34,744 शेतकऱ्यांनी विमा काढला होता. आणि यासाठी धान, सोयाबीन, कापूस या पिकासाठी विमा काढला. 125 कोटी रुपयाचा विमा हप्ता कंपन्यांना प्राप्त झाला होता. या 4 लाखापैकी फक्त 1,45,000 लोकांना 64 कोटी रुपयाचा विमा प्राप्त झाला आणि फक्त 30 कोटी रुपयाच्या विमा हप्त्याचं आतापर्यंत वितरण करण्यात आलं. खरीप 2019मध्ये हाच जर आकडा पाहिला तर 4,43,000 शेतकऱ्यांना विमा काढला होता जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं. त्यापैकी 75% शेतकऱ्यांना विमा मिळाला होता. म्हणजे 3,31,000 शेतकऱ्यांना विमा मिळाला होता आणि तोही 126 कोटी रुपयाचा विमा मिळाला होता. म्हणजे 2019मध्ये 126 कोटी आणि 2020मध्ये 64 कोटी. या नागपूर विभागामधून विमा कंपन्यांनी 61 कोटी रुपयाचा नफा कमावला. 61 कोटी रुपयाचा. आता तुम्हाला सांगतो की औरंगाबाद म्हणजे मराठवाडा जर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये औरंगाबाद विभागातून 1,433 कोटी रुपयाचा नफा कमावला या कंपन्यांनी. लातूर विभागातून 1,017 कोटी रुपयाचा नफा कमावला आणि अमरावती विभागातून 465 कोटी रुपयाचा नफा कमावला. एवढंच नाही तर बाकीच्याही विभागामधून, नाशिक विभागामधून 234 कोटी रुपयाचा नफा कमावला. पण सगळ्यात जास्त नुकसान जर झालं असेल तर विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. म्हणजे सर्वात जास्त शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, धान यासाठी विमा औरंगाबाद कृषी विभाग असो किंवा लातूर कृषी विभाग असो किंवा अमरावती कृषी विभाग असो यामध्ये जास्त काढला आणि सगळ्यात जास्त पैसे त्यामध्ये गेले. याचं कारण असं आहे की 2019मध्ये उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर त्यांनी उंबरठा उत्पादकता काढली. आता उंबरठा उत्पादकता काढण्याकरता 70% जोखीम स्तर धरण्यात आला आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं की मागच्या 7 वर्षापैकी 5 वर्षाचे जे जास्त उत्पादन असेल त्याचे 70% काढण्यात आले. आता यामध्ये घोळ असा केला की जे अवर्षणाचे वर्ष होते ते सुद्धा त्या 5 वर्षामध्ये धरण्यात आले आणि त्याच्यामुळं उंबरठा उत्पादकता अतिशय कमी प्रमाणात दाखवण्यात आली. म्हणजे मी उंबरठा उत्पादकतेसाठी पूर्ण अभ्यास केला आणि 267 पेजेस उंबरठा उत्पादकतेचे आहे. यामध्ये नागपूर विभागातलं धानाचंही आहे. म्हणजे नागपूर विभागात जिथं धान अतिशय मोठ्या प्रमाणात भंडारा, गोंदियामध्ये पिकतो त्या ठिकाणी हेक्टरी 6 क्विंटल म्हणजे 600 किलो हेक्टरी, म्हणजे एका एकरामध्ये 2 ते 2.5 क्विंटल अशी उंबरठा उत्पादकता दाखवली. अमरावतीसारख्या ठिकाणी जिथे सोयाबीन अतिशय मोठ्या प्रमाणात होतं तिथे 6 क्विंटल हेक्टरी उंबरठा उत्पादकता दाखवली. आता उंबरठा उत्पादकता कमी दाखवली की चालू उत्पादन म्हणजे यावर्षी तर 2020मध्ये अतिशय कमी झालेलं आहे, कारण बोंडअळी आली, सोयाबीन हातातलं गेलं, धानावर मावा तुडतुडा आला आणि हे माहीत आहे की म्हणजे पूर्ण जागतिक मार्केटसुद्धा सांगत आहे की
महाराष्ट्रातलं उत्पादन कमी झालं, कापसाचंही कमी झालं, सोयाबीनचंही कमी झालं, धानाचंही कमी झालं. परंतु या विमा कंपन्यांनी उंबरठा उत्पादकता कमी दाखवल्यामुळं या सगळ्या शेतकऱ्यांना विमा मिळू शकला नाही. आणि म्हणून माझी ही मागणी आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याचं नुकसान होतं आहे म्हणून, की ही उंबरठा उत्पादकता काढण्याची पद्धत ही रद्द करावी. 2019ची उंबरठा उत्पादन होतं ते ग्राह्य धरण्यात यावं. 90% जोखीम स्तर हा उंबरठा उत्पादनासाठी काढण्यात यावा. आणि या कंपन्यांसोबत 3 वर्षासाठी करार जे केलेले आहे कमी उंबरठा उत्पादकता दाखवून ते संपूर्ण करार रद्द करण्यात यावे. आणि 2019च्या उंबरठा उत्पादकतेप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना विमा देण्यात यावा. म्हणजे 4234 कोटी जे कंपन्यांच्या घशात यांनी घातलेले आहे उद्धव ठाकरे सरकारनी, ते पैसे शेतकऱ्यांना वाटल्या गेले पाहिजे. कारण हा सगळ्यात मोठा घोळ आहे आणि विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्याशी सगळ्यात मोठा किल्ला घात आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की फळबागाच्या संदर्भात यांनी जे ट्रिगर बदलवले, ट्रिगर म्हणजे टेम्परेचर 39.5 डिग्री होतं जास्त टेम्परेचर, ते 40वर नेलं. आणि 40चं टेम्परेचर सातत्यानं 7 दिवस असलं, 5 दिवस असलं किंवा 10 दिवस असलं तर विमा मिळेल. 2019च्या अगोदर 39.5 डिग्री टेम्परेचर मार्च महिन्यामध्ये 3 दिवसासाठी असलं तरी विमा मिळत होता. मग हे जे ट्रिगर बदलवून निकष अधिक कडक करून शेतकऱ्यांना फळबागाच्या विम्यापासूनही वंचित केलेलं आहे. आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये जे ट्रिगर होते तेच कायम ठेवण्यात यावे, म्हणजे शेतकऱ्यांना जास्त चांगल्या तऱ्हेनं लाभ होऊ शकेल. ही मागणीसुद्धा यामध्ये केलेली आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा विम्याचा विषय जरी क्लिष्ट असला तरी सगळ्या शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित आहे. शेतकरी मोठा आस लावून बसला असतो. काल माझी अमरावतीमध्ये पत्रकार परिषद झाल्याबरोबर मला फोन आले की डॉक्टर साहेब आम्हालाही विमा मिळाला नाही. आणि म्हणून जनमानसामधून हा आवाज उठला पाहिजे की आम्ही विम्याचा हप्ता भरला, केंद्र राज्य सरकारने पैसे भरले, हे सगळे कंपन्याच्या घशात टाकणारे हे जे सरकार आहे म्हणजे दलालाचं सरकार झालं आहे, विमा कंपन्यासाठी दलाली करणारं सरकार आहे. तर या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि करार रद्द करून पुन्हा हे पैसे सर्व शेतकऱ्यांना वाटल्या गेले पाहिजे. यासाठी आजची पत्रकार परिषद. तुम्ही म्हणालात की म्हणजे याच्या म्हणजे विमा कंपन्यांचा जो घोटाळा आहे याच्यामध्ये बडे लोक पण सामील आहेत, त्यांचे नाव सांगा ना, कोण असू शकतात? निश्चितपणे शोधायला पाहिजे. परंतु एवढं तर नक्कीच आहे की 4234 कोटी रुपये जेव्हा विमा कंपन्यांना मिळवून देतात तर त्या विमा कंपन्यांशी करार कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांनी केला हे उघड आहे. त्यांची पूर्ण चौकशी करायला पाहिजे. आणि या कराराला मान्यता देणारं राज्याचे कृषी मंत्री यांनासुद्धा जाब विचारला पाहिजे. तुमच्या माध्यमातून तो जाब, आता नावं घेण्याचं राज्याचा कृषी मंत्री तुम्हाला माहीत आहे, आणि ते अधिकारी ज्यांनी करार केलेला आहे त्या अधिकाऱ्यांच्या सह्या आहे. आणि म्हणून ताबडतोब ती चौकशी व्हायला पाहिजे. आणि खरं जर पाहिलं तर याची जबाबदारी घेऊन राज्याच्या कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, तातडीने राजीनामा द्यायला पाहिजे किंवा त्याची हकालपट्टी करायला पाहिजे. मी तुम्हाला आकडेवारी दिलेली आहे की BJP सरकारमध्ये, देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे किंवा शिवसेना जेव्हा विमा कंपन्यांच्या ऑफिसवर जात होती त्याच वर्षी 5700 कोटी रुपयाचा विमा शेतकऱ्यांना मिळाला. म्हणजे 128 लाख शेतकऱ्यापैकी 85 लाख शेतकऱ्यांना विमा प्राप्त झाला. मग आता तेव्हा ऑफिसवर जाणारे हे लोक, त्याच्यावर नाराजी व्यक्त करणारे उद्धवजी ठाकरे, आज 138 लाख शेतकऱ्यापैकी फक्त 15 लाख शेतकऱ्यांना विमा मिळतो आहे आणि फक्त 974 कोटीचा विमा मिळतो आहे. 4234 कोटी विमा कंपन्याला नफा मिळतो आहे. तेव्हा आता त्यांना जाग येत नाही का? हा जाब आपण विचारला पाहिजे आणि त्यासाठीच आज आपण हे उघड करतो आहे सगळं.
आज शेतकऱ्या थोडंसं विषयाला घातली आहे. महाबीजचं बियाणं मिळत नाही आणि सोयाबीनसाठी सगळीकडे तुम्ही अमरावतीमध्ये गेले, यवतमाळमध्ये गेले, अकोल्यामध्ये गेले, म्हणजे जो सोयाबीनचा एरिया आहे, वर्धेमध्ये पण आहे, इकडे सोयाबीन नाही पेरल्या जात, चंद्रपूर वगैरे, परंतु या सगळ्या एरियामध्ये मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये प्रामुख्यानं सोयाबीनच्या रांगा लागल्या आहे. आता पाऊस आल्यानंतर चांगल्या प्रतीचं सोयाबीन मिळत नाही. महाबीजनी जे सोयाबीन आहे त्याचं साधारणतः मागच्या वर्षीपेक्षा 1/4 सोयाबीन मार्केटमध्ये आणलेलं आहे आणि बाकीच्या कंपन्या म्हणजे ज्याला स्पुरियस बियाणं आपण म्हणू शकतो, ज्याची उगवण क्षमता तपासल्या गेलेली नाही, असं बियाणं मार्केटमध्ये आलेलं आहे. आणि त्याच्यामुळं या सोयाबीनवर संपूर्ण विदर्भाचा आणि मराठवाड्याचं अर्थकारण आहे. सोयाबीनला यावर्षी चांगला भावही मिळाला होता, तेलबियांनाही सगळ्या चांगला भाव मिळाला, तेलबियाला प्रोत्साहन देण्याचं धोरण आहे. परंतु ही प्राथमिक जबाबदारी आहे राज्य सरकारची की शेतकऱ्याला चांगलं बियाणं उपलब्ध करून द्यावं. दुर्दैवानं हे चांगलं बियाणं उपलब्ध करून देण्यात राज्याचा कृषी विभाग संपूर्णतः अपयशी ठरतो आहे. आणि म्हणून पुढे येणारं संकट आहे की सोयाबीनच्या बियाण्याकरता मारामाऱ्यासुद्धा होतील, एवढ्यापर्यंत संकट निर्माण झालेलं आहे. शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण सुद्धा या बाबतीत लक्ष वेधलं पाहिजे, अशी माझी प्रामाणिक विनंती तुम्हाला आहे. हां सांग. याला जो कर्ज, ज्याला सरसकट कर्ज आपण म्हणतो, फडणवीस सरकारने त्यावेळेला सरसकट पण कर्ज त्यांचं माफ झालं होतं. या सरकारने मंत्रिमंडळात घोषणा केली की 2 लाखाच्या वरीलचं कर्जसुद्धा आम्ही अनुदान जाहीर करू. दोन्ही गोष्टी मंत्रिमंडळात जाहीर झाल्यानंतरही अजूनही असा झाला की 2018पर्यंत ज्यांचं कर्ज होतं त्यांनी वाट पाहिली की आमचं कर्ज माफ होईल. आणि आमचं तर, माझं तर म्हणणं असं आहे की काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, जे शेतकरी आहे, आता एवढी मोठी की 15 लाख शेतकऱ्यांना विमा मिळतो आणि बाकीच्या सगळ्या साधारणतः 123 लाख शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित राहावं लागतं. हा काही नुसता भारतीय जनता पक्षाचाच प्रश्न नाही, सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, सगळे शेतकऱ्यांसाठी भांडणारे बाकीची संघटना असतील, त्यांनी हा प्रश्न धसास लावला पाहिजे. आपण कंपन्यांना पोचण्यासाठी नाही आहे, विमा कंपन्यासाठी. दुसरी गोष्ट आनंदरावांची सांगितली, कर्जाच्या बाबतीत तर एवढी फसवणूक आहे की मोठ्या टाळ्या वाजवून घेतल्या होत्या अजितदादांनी विधानसभेमध्ये मोठ्या टाळ्या वाजवून घेतल्या होत्या की 2 लाखाच्या वरचं कर्ज आम्ही 1 टाईम सेटलमेंट करू, ज्यांनी रेग्युलर भरलं असेल त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन देऊ. काय माहीत विसरले, गजनी झाले, काय झाले, यांना काहीच आठवत नाही. आणि 2 लाखाच्या वरचं कर्ज माफ केलं नाही, 1 टाईम सेटलमेंट केलं नाही, ज्यांनी रेग्युलर भरले त्यांचे 50,000 कुठे गेले हेही सांगत नाही. आणि त्याच्यामुळं सातत्यानं शेतकऱ्याची फसवणूक करण्याचं काम दुर्दैवानं हे करतात आहे. आता एवढा मोठा ठिबक सिंचनाचा केंद्र सरकारने निधी दिलेला आहे, पण ठिबक सिंचनाचं इम्प्लिमेंटेशन या उन्हाळ्यामध्ये दुर्दैवाने या सरकारने केलेलं नाही. असे अनेक विषय आहेत. पण आज प्रामुख्यानं मी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतो आहे या विम्याच्या विषयाच्या संदर्भात, कारण लहान सहान रक्कम नाही आहे. 4,234 कोटी रुपयाची रक्कम आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फटका बसला आहे तो मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना. म्हणजे मराठवाड्यात साधारणतः 3,000 कोटीपर्यंतचं प्रीमियम मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या माध्यमातून या कंपन्यांच्या घशात गेलेलं आहे. आणि तुम्हाला आठवत असेल की मागच्या वेळेला अवकाळी पाऊस किती आला, सोयाबीन तर जसं शेतात होतं तसंच्या तसं वाळलं, म्हणजे हातात नाही आलं, आम्हालाही सोंगता नाही आलं. म्हणजे माझ्याकडचं स्वतःचं सोयाबीन मला सोंगता आलं नाही. कापसाची बोंडळी होती, जिथे 8-8 क्विंटल एकरी होत होता तिथं 2 क्विंटल झाला, तरी यांच्या उंबरठा उत्पादनाच्या निकषामध्ये बसत नाही. आणि त्याच्यामुळं अतिशय भीषण परिस्थिती या सरकारनं करून ठेवलेली आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्याच्या बाजूनं या विम्याच्या संदर्भात आपण सर्वांनी उभं राहावं, एवढी माझी कळकळीची विनंती. केंद्राने कृषी कायदा काढला, 3 कृषी कायदे काढले, त्यात महाराष्ट्रातून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे, त्या संदर्भात आपलं काय नेमकं मत आहे? निश्चित. आता पहा, कृषी कायद्याच्या संदर्भात 3 कृषी कायदे आपल्या महाराष्ट्रामध्ये अगोदरपासून लागू आहे. म्हणजे तुम्हाला माहीत असेल
की अगोदर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच माल विकावा लागत होता. समजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसराच्या बाहेर जरी विकावा नेला माल, कांदे असो, गहू असो, तांदूळ असो, तर त्याला टोल द्यावा लागत होता, सेस नाका होता. आपला महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि आपल्या महाराष्ट्राने भाजीपाला फळासाठी पहिल्यांदा नियमनमुक्त केलं की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाही, तुम्ही बाहेरही विकू शकता. त्याच्यानंतर कडधान्य धान्यासाठी नियमनमुक्त केलं की तुम्ही बाहेर विकू शकता. त्याच्यामुळं आता आपल्याकडे सेस टोलचे नाके नाही आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे. म्हणजे जो कायदा मोदीजींनी केला तो आपल्या इथं अगोदरच इम्प्लिमेंट केलेला आहे. दुसरा कायदा जो आहे की करार शेतीचा, 2006 साली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं. या 2006 साली शेतीच्या कराराचा कायदा महाराष्ट्राच्या विधानसभेने मंजूर केला आणि तो आपल्याकडे इम्प्लिमेंट झाला. त्याचे जर ठळक उदाहरणं तुम्हाला पाहिजे असेल तर पुण्यामध्ये तळेगाव पाठार एक एरिया आहे, तिथे बटाट्याच्यासाठी पेप्सिको कंपनीने 8,000 शेतकऱ्यांबरोबर करार केलेला आहे. मी दौरा केला आणि तिथे विचारलं त्या शेतकऱ्यांना की तुमची जमीन या पेप्सिको कंपनीने घेतली का? ते म्हणे कशी काय घेऊ शकणार, आमचा करार फक्त त्या सीझनपुरता असतो. आम्हाला ते बटाट्याचं बिणं देतात, ठिबक सिंचनासाठी पैसे देतात, खतही देतात आणि सीझन आला की जो ठरलेला भाव आहे त्या ठरलेल्या भावाने बटाटा घेतला जातो. आणि त्यामुळं तिथे झाला. कांद्यासाठी जैन इरिगेशन आणि फार्म फ्रेश हे जळगावमध्ये कांद्याच्यासाठी आणि केळ्याच्यासाठी कराराची शेती करतात. म्हणजे शेतकऱ्यांना ते टिश्यू कल्चरचं बियाणं देतात, रोपं देतात, कांद्याचे बियाणं देतात आणि संपूर्ण कांदा डिहायड्रेशनसाठी खरेदी करतात. तिसरं ठळक उदाहरण, नाशिकमध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या आशीर्वादाने जेवढ्या वायनरी सुरू झाल्या त्या वायनरींनी शेतकऱ्यांशी करार केला आणि वायनरीचे द्राक्ष निर्माण करायला सांगितले आणि त्या शेतकऱ्यांनासुद्धा वायनरीच्या माध्यमातून फायदा झाला. म्हणजे त्यामध्ये सुद्धा आपण समोर आहोत. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातलं सरकार कितीही म्हटलं, शरदचंद्रजी पवार यांनी म्हटलं किंवा उद्धवजी ठाकरे यांनी म्हटलं की आम्ही कायदे रद्द करू, तरी ते कायदे रद्द करू शकले नाही. कारण की महाराष्ट्राने अगोदरच कायदे करून ठेवलेले आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांच्या आंदोलनाला कुठेही पाठबळ मिळत नाही. 2-4 काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे येऊन रस्त्यावर ओरडतील, परंतु शेतकऱ्यांना माहीत आहे की पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कचाट्यामध्ये जर गेलं तर आपले हाल झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याला स्वातंत्र्य असलं पाहिजे. मी पिकवतो, मला स्वातंत्र्य असलं पाहिजे कुठे विकायचं. मला वाटलं तर मी माझ्या शेतातून विकेल, मला वाटलं तर बाजारामध्ये बसून विकेल. हे स्वातंत्र्य शेतकऱ्याला असलं पाहिजे आणि ते स्वातंत्र्य या तिन्ही कायद्यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळं या कायद्याचं निश्चितपणे सगळ्यांनी शेतकऱ्यांनी स्वागत केलेलं आहे. शरद जोशींनी संपूर्ण शेतकरीचे प्रणेते जे आपण म्हणू शकतो, शरद जोशींनी संपूर्ण आयुष्य यासाठीच वेचलं होतं की आम्हाला पिकवण्याचं स्वातंत्र्य आहे. आता उद्धव ठाकरे साहेब काय म्हणतात, विकेल ते पिकेल. म्हणजे तेही तेच सांगतात की बा आम्हाला पिकवण्याचं स्वातंत्र्य आहे तर आम्हाला विकण्याचंही स्वातंत्र्य असलं पाहिजे. साबण बनवणारा, लक्स बनवणारा माणूस जो असतो त्याला लक्स संपूर्ण भारतात विकण्याचं स्वातंत्र्य आहे. मग माझ्यासारख्या संत्रावाल्याला सगळीकडे विकण्याचं स्वातंत्र्य का असू नये? आणि म्हणून हे 3 कृषी कायदे केले.